अकोला शहरालगत वसलेल्या वल्लभनगर परिसरात आज दुपारी एक अत्यंत भीषण घटना घडली। नामदेवराव आगरकर यांच्या घरी आज दुपारी साधारण 12:30 ते 1 वाजताच्या सुमारास आग लागली। सुरुवातीला किरकोळ धूर दिसत असताना काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले। या आगीत संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले। धान्य, कपडे, घरगुती वस्तू, लहान चक्की आणि सिलेंडर अशा अनेक संसारोपयोगी वस्तू या आगीत जळून खाक झाल्या। विशेष म्हणजे घरात असलेल्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीने वेगाने पेट घेतला आणि घराच्या भिंतीही फाटल्या। घटनेनंतर शेजाऱ्यांनी तात्काळ धाव घेतली आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले। काही वेळातच अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले। या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र घर मालकाचे अंदाजे 1.5 ते 2 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे। ही आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू असून शॉर्ट सर्किटची शक्यता व्यक्त केली जात आहे। पोलीस आणि वीज वितरण कंपनीचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू आहे। तर दुसरी घटना मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या अकोला जिल्हा परिषदमध्ये आज दुपारी 5 वाजताच्या सुमारास वायरिंग शॉर्ट झाल्यामुळे आग लागली। यावेळेस जिल्हा परिषद अधिकारी कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणली व मोठा अनर्थ टळला। ही आग जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभाग इमारतीमध्ये लागली असता कर्मचारी व अधिकाऱ्यांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणली व मोठा अनर्थ टळला। सदर आगीमध्ये कार्यालयीन फाईल सुद्धा जळाले असल्याची शक्यता सांगण्यात येत आहे, अशी माहिती सूत्रांनी प्राप्त झाली आहे। या घटनेमुळे विजेच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असल्याचे चित्र आहे। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।